मिरज तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची जोरदार पक्ष बांधणी सुरू। वड्डी, करोलियम, भोसे, सांबारवाडी, कौलापूर इथं सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटनेते आणि आजी-माजी सरपंच यांचा पक्षात जाहीर प्रवेश। आगामी निवडणुकीत महायुतीतील अग्रेसर घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्ष असणार। समितदादा कदम। आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात पक्ष बांधण्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे। आज मोठ्या प्रमाणात शहर आणि ग्रामीण भागातले नेते, इतर पक्षातले पदाधिकारी, कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकर तसंच प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांच्या विकासात्मक भूमिकेवर विश्वास वाढल्यानं अनेक पक्षातले पदाधिकारी, कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत। आज वड्डी, करोलियम, भोसे, सांबारवाडी, कौलापूर येथील आजी-माजी सरपंच, विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटनेते, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते वड्डी गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार, करोलियम सांबारवाडी सरपंच अशोक शिंदे, करोलियम सोसायटी विद्यमान चेअरमन सुरेश आबा देशमुख, माजी सरपंच तानाजी बंडू चव्हाण, शुभम सूर्यकांत, चंद्रकांत बसवतवडे, कौलापूर गावचे युवा नेते प्रमोद पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अग्रेसर म्हणून जनसुराज्य शक्ती हा घटक पक्ष असेल असा विश्वास यावेळी समितदादा कदम यांनी व्यक्त केला।